व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनानिमित्त नवनिर्वाचित नगरसेवकांचा तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा कौतुक व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। याज्ञवल्क्य सभागृह येथे पार पडलेल्या कौतुक व सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर हर्षाली चौधरी थविल व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर कलिका एकलहरे व IPS अधिकारी वाहवळ मॅडम ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। आज प्रत्येक महिला आपले कर्तृत्व दाखवून पुढे जात आहे। प्रत्येक महिला ही सन्मानास पात्र असून त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत मांडून सर्वांना उद्बोधित केले। सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव स्मृती आठवले, महिला शहर अध्यक्षा संजीवनी देशपांडे, शहर संघटक प्राची कोपरकर, उपाध्यक्ष वर्षा उपाध्ये, महिला उपाध्यक्षा निशा मांडे, कोषाध्यक्ष प्रिया कवठेकर, सहकोषाध्यक्ष रश्मी दास्ताने, सदस्या मनीषा राव, अंजली जोशी, मनीषा कुलकर्णी, वर्षा शुक्ल, दीपाली गोडसे लिमये, याज्ञवल्क्यचे पदाधिकारी प्रसन्न कापसे, विश्वस्त मिलिंद कुलकर्णी, मुकेश वैद्य, अमोल जोशी आदी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। नमस्कार, मी सौ दीपाली गोडसे लिमये, याज्ञवल्क्य संस्था व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला दिनाचा कार्यक्रम इथे प्रस्थापित झाला। निर्वाचित नगरसेविका आणि अनेक मान्यवर कवयित्री किंवा कीर्तनकार, ज्योतिषशास्त्री या बऱ्याचशा महिलांचा इथे सत्कार करण्यात आला। तर हा कार्यक्रम अतिशय छान वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपला आणि या याज्ञवल्क्य संस्था आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बऱ्याच कार्यकारी सदस्य इथे उपस्थित आहेत। तर त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि महिला दिनाच्या आपल्याला खूप 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 शुभेच्छा। वर्षभर ग्राहकपेठा 4 ग्राहकपेठा असतात। एक संक्रांतीला असते, गुढीपाडव्याच्या आधी असते, गणपतीच्या आधी असते आणि दिवाळीच्याही आधी असते। ह्या दिवाळीचे आपल्याला ह्या 4 ग्राहकपेठा असतात। नवरात्रामध्ये आपण कुमकुमार्चन आणि मुलींचे कुमारिका पूजन आपण करतो। तसेच संक्रांतीलाही हळदी कुंकू असतो। वेगवेगळ्या विविध स्पर्धा आपल्या घेतल्या जातात आणि त्याशिवाय दिवाळीचा फराळ ही आपण आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन त्याचं वाटप करतो आणि त्यांना ज्या गरजेच्या वस्तू असतात तर त्याचा आपण त्यांना पुरवठा करतो। उन्हाळी शिबिरही घेतो। उन्हाळी शिबिरामध्ये आपण लहान मुलांवरती जेवढे संस्कार करता येतील त्यांना गॅस विरहितचे पदार्थ बनवता येतील असे विविध प्रकारचे, शिवाय क्राफ्ट ही आपण त्या मुलांकडनं योगासनं करून घेतो की त्यांच्या वयाला अनुसरून जे योगासनं योग्य असतील, त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल, त्यांना उपयोग होईल अशा प्रकारचे आपण योगासनांचे प्रकार घेतो आणि खूप विविध प्रकार योगासनांचे आपण घेतो त्याच्यात। आणि ह्या उन्हाळी शिबिर आपण खूप छान प्रकारे असतो। आपण मागच्या वेळेस जवळपास 100 मुलांचं उन्हाळी शिबिर घेतलं होतं। सावरकर जयंती आणि परशुराम जयंती वगैरे पण आपण पालखी वगैरे काढतो। मी महिलांना असा संदेश देईन की तुम्ही फक्त काम करत राहा। तुमची पोच पावती तुम्हाला कुठे ना कुठे योग्य याच्यामध्ये मिळतच राहणार। बऱ्याच ठिकाणी असं होत नाही, बऱ्याच महिलांना योग्य सन्मान मिळत नाही। तर याज्ञवल्क्य संस्था आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ह्यासाठीच कार्यरत आहेत की ज्या महिलांना खरोखर ह्याची गरज आहे, स्टेज मिळाला पाहिजे, तर त्या शोधून शोधून अशा महिलांना इथून आणतात आणि हेच यांचं कार्य अखंडित पुढे राहावं ही माझी सदिच्छा आहे। जवळपास आपण 20 ते 21 जणांचा आपण आज इथे सत्कार सोहळा केलेला आहे। त्यासाठी मला निवेदिका म्हणून त्यांनी आमंत्रित केलं होतं। मला याचा खूप 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 अभिमान आहे आणि मला खूप आवडला हा कार्यक्रम। दोन्ही संस्था खूप छान कार्यरत आहेत। स्टेजवरती आपल्या IPS अधिकारी होत्या वाहवळ मॅडम म्हणून, तर त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे। अशा ठाणे जिल्ह्यातनं त्या दोघीच लेडीज ह्या होत्या, लेडीज IPS ऑफिसर। तर त्यातल्या एक वाहवळ मॅडम ह्या आपल्या कल्याणला राहतात, तर त्या होत्या। नंतर महापौर होत्या हर्षाली चौधरी म्हणून त्या होत्या आणि स्त्रीरोग
तज्ज्ञ एकलरे मॅडम, कलिका एकलरे या आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या. आपल्याकडे आज वंदे मातरम पूर्ण म्हणण्यासाठी आपण अनुष्का गांगुलीला बोलवलं होतं. तर तिचं खूप खूप कौतुक की ती पूर्ण वंदे मातरम पूर्ण कडवी, तिन्ही पाचवी कडवी ती पूर्ण म्हणते. त्यामुळे तिला आम्ही आज स्पेशल बोलवलं होतं, कारण आमंत्रित केलं होतं. मॅडम, ही याज्ञवल्क्य संस्था ही आज गेली 68 वर्ष कार्यरत आहे. त्याचे विश्वस्त डॉक्टर कैलास डॉक्टर एकलरे आणि विलीन कुलकर्णी सर, राजीव जोशी सर, नंतर आर.डी. पाठक सर आणि अध्यक्ष आहेत आमचे अवा जोशी सर. या सगळ्यांच्यामुळे हा कार्यक्रम खूपच छान पार पडला आहे आणि सगळ्यांनी खूपच मदत केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण संघाने पण आम्हाला भरपूर मदत केली आहे. आम्ही दोघांनी मिळून खूप छान कार्यक्रम पार पाडला आहे. सगळ्यांचे खूप आभार. बरं, यात्रा काढतात. स्वागत यात्रा पहिले आपल्यापासूनच चालू झाली. याज्ञवल्क्य संस्थेने चालू केलेली आहे आणि याज्ञवल्क्य संस्थेमध्ये बरेच कार्यक्रम होतात महिलांसाठी पण. महिलांसाठी म्हणजे बोंडला आणि असे अनेक कार्यक्रम, सार्वजनिक नोंदी पण होतात. नंतर याज्ञवल्क्य जयंती पण होते. अशी खूप कार्यक्रम आमच्या याज्ञवल्क्य संस्थेमध्ये. दिवाळी पहाट, मेडिकल, वैद्यकीय शिबिर असे कार्यक्रम अनेक